हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा, उद्याचा आणि पुढील सगळे दिवस सुखाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी इथे माझ्या देवाऱ्यातील चांदीचे देव म्हणजे टाक घेतलेले आहेत. तर ते थोडेसे असे काळसर झाले होते, तर ते स्वच्छ कसे करायचे हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे माझे देव समोरून चांदीचे आहेत व त्यांची जी पाट आहे ती तांब्याची आहे. तर या एकाच व्हिडिओमध्ये हे असे दोन्ही धातूचे देव कसे स्वच्छ करायचे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आज बघूया ही कोणती आहे पद्धत. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे एक स्टीलचं बाऊल घेतलेलं आहे आणि एक टूथपेस्ट घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जी रोजच्या वापरामध्ये कोलगेट वापरत असाल ती घेतली तरी काही हरकत नाही. तर आता ही कोलगेटची पेस्ट मी या बाऊलमध्ये काढून घेते आहे. आपले देव जेवढे देव असतील तेवढ्या देवांना जेवढी लागेल तेवढी टूथपेस्ट तुम्ही काढून घेऊ शकता. आणि ही टूथपेस्ट मी घेतलेली आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्या घरामध्ये लिंबू हे सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतंच, तर मी इथे एक अर्ध लिंबू घेतलेलं आहे. आता ही एक पावडर मी तुम्हाला जी दाखवते आहे ती पण मी या टूथपेस्ट आणि मिठामध्ये टाकणार आहे व यांचं एक मिश्रण तयार करणार आहे. तर ही कोणती पावडर आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे व व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते देवांना लावून घ्यायचं आहे. तर असं मी हातामध्ये एक एक देव घेऊन हे मिश्रण देवांना लावते आहे. तर मी हे समोरच्याच भागाला लावलेलं आहे, कारण समोरचा भाग हा चांदीचा आहे. तर तुम्ही म्हणाल की मागच्या बाजूला कसं स्वच्छ करायचं, तर ते पण मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. तर काही जणांकडे काय असतं तर पूर्ण चांदीचे देव असतात, पण माझ्याकडे हे असे चांदी आणि तांब्याचे दोन्ही धातूंचे मिळून बनवलेले टाक आहेत. तर इथे माझ्याकडे बाळकृष्णाची पण एक छोटीशी चांदीची मूर्ती आहे. तर त्यावर जे नक्षीकाम केलेलं आहे त्यामध्ये पण थोडंसं धूळ जाऊन बसलेली होती, तर ती पण आता व्यवस्थित स्वच्छ होईल. आता मी इथे एक एक देव घेऊन संपूर्ण देवांना स्वच्छ करते आहे, हा लेप लावून घेते आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा लेप सर्व देवांना लावून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटासाठी देव तसेच ठेवायचे आहे. सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला अर्ध लिंबू लागणार आहे. तर बघा, आता त्या लिंबाचा वापर मी इथे करते आहे. तर मी ते अर्ध लिंबू घेतलेलं आहे व त्यावर थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. लिंबू आणि मिठाने आपण तर तांब्याची पितळेची भांडी तर घासतोच, तर मग इथे या लिंबाचा उपयोग करायचा आहे. तर मागची बाजू, तांब्याची बाजू या लिंबू आणि मिठाने आपण स्वच्छ करायची आहे. मीठ हे इथे स्क्रबरचं काम करतं. बघा, आपण आपल्या चेहऱ्याला जसं स्क्रब करतो ना त्या पद्धतीनेच इथे मी लिंबाने समोरच्या भागालाही आणि मागच्या भागालाही स्क्रब करून घेते आहे. तर लिंबामुळे आणि मिठामुळे काय होतं, तर देवांवर जे छोटं नक्षीकाम केलेलं असतं, नाजूक नक्षीकाम केलेलं असतं, त्यामध्ये जी धूळ अडकलेली असते ती स्क्रबरच्या साहाय्याने, लिंबाच्या साहाय्याने निघून जाते. आपलं घर जसं आपण स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो तसंच आपल्या देवघरातील देव जर असे स्वच्छ, सुंदर असतील तर आपल्या मनाला एक शांती मिळते आणि मनाला एक समाधान मिळतं आणि पूजा करताना खूप प्रसन्न वाटतं. सुरुवातीला आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण तयार करताना जो सिक्रेट पदार्थ वापरला होता तो मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर तो सिक्रेट पदार्थ बेकिंग पावडर होता. तर टूथपेस्ट, बेकिंग पावडर आणि मिठाच्या साहाय्याने आपण देव स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर आता मी इथे पाण्याने देव स्वच्छ धुवून घेते आहे. तर त्यासाठी मी साधे पाणी वापरलेले आहे, कुठले गरम किंवा कोमट पाण्याचा वापर मी केलेला नाही.
धुवून घेतलेले देव मी इथे एका तामणामध्ये एक एक करून ठेवून घेते आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर अशा काही चांदीच्या वस्तू असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी पण तुम्ही या ट्रिकचा वापर नक्की करून बघा. तर बघा कसे सुंदर दिसत आहेत आपले देव. अगोदरचा आणि आत्ताचा फरक तुम्हाला जाणवतच असेल. तर बघा किती असे लख्ख चकाकत आहेत. तर देवांची ही चकाकी कायम अशीच राहावी अशी जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, एक नॅपकिन किंवा सुती कपडा घ्यायचा आहे व अशा रीतीने देव कोरडे करून घ्यायचे आहे. बघा आपण रोज देवपूजा करतो, त्यामध्ये देवांना आंघोळ घालतो. तर ते आंघोळ घातल्यानंतर देखील आपण काय करायचं आहे, असं नॅपकिनने देव स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहे. बघा इथे मी एक एक देव असा पुसून घेते आहे नॅपकिनच्या साहाय्याने. त्यामुळे काय होतं तर देवांवर पाण्याचे डाग पडत नाही आणि असे स्वच्छ सुंदर चकाकणारे देव आपण जर देवाऱ्यात ठेवले व त्यानंतर पूजा केली तर खूप छान वाटतं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.